हॅलो फ्रेंड्स, तर आज मी तुम्हाला दाखविणार आहे 1 किलो घाटी मसाल्यासाठी मी किती प्रमाण घेतलं। तर 1 किलो लवंगी मिरची आणि त्यासाठी मी 400 ग्रॅम काश्मीरी लाल मिरची घेतली, पाव किलो कांदा आणि हे 350च्या आसपास गरम मसाला। तर सर्वप्रथम मी तीळ भाजून घेतले, मेथी, लवंग हे सर्व प्रमाण मी 10-10 ग्रॅम असं घेतलेलं आहे। काळी मिरी, चक्री फूल ह्या सर्वांना आपल्याला 2-3 मिनिटांसाठी फक्त भाजून घ्यायचं आहे। 10 ग्रॅम खसखस, नाकेश्वरी, त्रिफळा, जायपत्री, जिरं, दगडफूल, हिरवी वेलची, धन मी 20 ग्रॅम घेतलेला आहे। हे आहे तेजपत्ता सुद्धा मी 10 ग्रॅम घेतलेला आहे। 4 ते 5 मोठी वेलची, दालचिनी आणि ह्यामध्ये मी एक जायफळ सुद्धा घातलेलं। तर 200 ग्रॅम मी लसूण सुद्धा घेतलेला। तर आता हे मी 2 वाट्या सुकं खोबरं घेतलेलं। सुकं खोबऱ्याचे मी बारीक काप करून घेतले, त्यामुळे काय मला ते खोबरं छान असं तेलामध्ये तळता येईल पटकन आणि ते छान असं खरपूस भाजलं जाईल। त्यामुळे काय डंकावरती ते छान असं कुटता येईल आणि मस्त बारीक होईल, म्हणून मी त्याला छान असं तळून घेतलं तेलामधून। तर आता माझं खोबरं सुद्धा भाजून झालेलं आहे। तर आता मी त्याला एका साईडला काढते आणि आता ह्याच तेलामध्ये मी कांदा सुद्धा फ्राय करणार आहे। त्याआधी मी हिंगाचे खडे असतात तेच आपल्याला टाकायचे असतात मसाला बनवताना। तर ही आहे सुंठ सुद्धा मी 10 ग्रॅम एवढीच घेतलेली। तर सुंठ बघा कशी छान अशी भाजून निघालेली आहे। तर आता ह्यामध्ये मी फायनली कांदा घालणार आहे। तर कांदा मी थोडा आधी हलकासा भाजून घेईल आणि मग नंतर त्याला स्लो गॅस करून मी दुसऱ्या गॅसवरती त्याला शिफ्ट करणार आहे आणि तोचपर्यंत मी मस्त मिरच्या भाजून घेणार आहे। गॅस बारीक करून मी मिरच्यासुद्धा मस्त भाजून घेतल्या। आणि मित्रांनो, माझा मसालासुद्धा एकदम छान बनला आहे, टेस्टी बनला आहे। तर तुम्ही पण असंच प्रमाण वापरून मसाला नक्की बनवा आणि मसाला चांगला झाला तर कमेंट करून नक्की सांगा। बाय।